नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल याचा मी मेडिकल डायरेक्टर आहे. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहे एक पडद्याच्या आजाराविषयी, ज्याला आम्ही मॅक्युलर होल म्हणतो. म्हणजेच पडद्याचा जो मध्यभाग असतो, ज्याला मॅक्युला म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये झालेलं छिद्र. हा आजार बऱ्याच लोकांना वयोपरत्वे होत असतो. याला नक्की कुठल्या कारणामुळे होतं असं 95% केसेसमध्ये आपल्याला कळत नाही. काही क्वचित केसेसमध्ये मार लागल्यामुळे सुद्धा हा आजार मॅक्युलर होल होऊ शकतो. मॅक्युलर होल कुठल्या स्टेजमध्ये आहे त्यानुसार तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. या आजारामध्ये पडद्याच्या मध्यभागी पडद्यावर ताण पडल्यामुळे एक छोटं छिद्र झालेलं असतं आणि जसा वेळ जाईल तसं हे छिद्र मोठं मोठं होत असतं. याला सुरुवातीची लक्षणं अशी असतात की आपल्याला एखादी वस्तू त्या वस्तूकडे पाहिलं तर व्यवस्थित दिसत नाही, किंवा वाचताना काही अक्षरं वेडीवाकडी दिसू शकतात किंवा गायब झालेली वाटू शकतात. हे जे छिद्राचे परिणाम असतात ते जसं आपण वेळ जातो तसं छिद्र मोठं होत जातं आणि ह्याचा दुष्परिणाम सुद्धा वाढत जातो. या ऑपरेशनमध्ये आम्ही काय करतो तर पडद्यावरचा जो ताण आहे तो काढून टाकतो आणि डोळ्यामध्ये गॅस भरला जातो. या गॅसच्या प्रेशरच्या साहाय्याने हे छिद्र बंद होण्यास मदत होते. त्यामुळे ऑपरेशननंतर आपल्याला पुढचे 5 ते 7 दिवस पालथं झोपण्याची गरज असते. हे ऑपरेशन या पडद्याच्या जे पांढरा भाग आहे त्याच्यामध्ये छोटी छोटी छिद्र करून आम्ही पडद्यातला सेंटरचा विट्रियसचा भाग काढून टाकतो, म्हणून त्याला विट्रेक्टोमी म्हणतात. आणि पडद्यावरचा ताण काढल्यावर त्याच्यामध्ये आम्ही या भागामध्ये गॅस भरतो. आता हा जो गॅस असतो तो हळूहळू विरघळतो. हा गॅस काढून टाकण्यासाठी पुन्हा ऑपरेशनची गरज नसते. परंतु जोपर्यंत डोळ्यामध्ये गॅस असतो तोपर्यंत आपल्याला अंधुक दिसतं. जसं हा गॅस विरघळत जाईल तसं जसं पाण्याची पातळी जशी खाली जाते तसं आपल्याला हळूहळू दिसायला लागतं. सुरुवातीला वरच्या भागात दिसतं आणि हळूहळू पूर्ण दृष्टी क्लिअर होते. मॅक्युलर होलच्या सर्जरीनंतर ज्यावेळी हे छिद्र पूर्ण बंद होतं, ज्याची शक्यता साधारणतः 90 ते 95% असते, हे छिद्र बंद झाल्यानंतर सुद्धा दृष्टी हळूहळू वाढते. या इम्प्रूव्हमेंटला काही महिने लागू शकतात. तसंच ही इम्प्रूव्हमेंट झाली तरी बऱ्याचदा दुसऱ्या डोळ्यापेक्षा, म्हणजे दुसऱ्या डोळ्याला जर चांगलं दिसत असेल तर त्यापेक्षा या डोळ्याला थोडंसं कमी जाणवू शकतं. याचं कारण असं असतं, जरी हे छिद्र बंद झालं असेल, या पडद्याच्या ज्या मध्यभागीच्या पेशी असतात त्या पूर्ववतच काम करतील असं नाही. पण अर्थात जर तुम्ही हे ऑपरेशन नाही केलं तर हे छिद्र मोठं होत जातं आणि दृष्टी आणखीनच कमी होत जाते. त्यामुळे हे ऑपरेशन करून घेणं हेच फायद्याचं असतं. 5% लोकांमध्ये या ऑपरेशन नंतर काही वेळा छिद्र बंद होत नाही किंवा पार्शली बंद होतं. अशा वेळी परत ऑपरेशन करायचं की नाही याचा निर्णय डॉक्टर तुमच्या पडद्याची स्थिती बघून ठरवतात. पालथं पोझिशन देणे हे या ऑपरेशन नंतरचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ऑपरेशन जरी झालं तरी छिद्र बंद होण्याची जी प्रोसेस असते, प्रक्रिया असते, ती ऑपरेशन नंतर पुढचे 5 ते 7 दिवस चालू असते आणि त्यामुळे आपण पालथं झोपणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पडद्याच्या कुठल्याही ऑपरेशन नंतर डोळ्यामध्ये मोतीबिंदू होण्याची शक्यता पुढचे 6 महिने ते 1 वर्षामध्ये जास्त असते. काही रुग्णांना ज्यावेळी मॅक्युलर होल बरोबरच सुरुवातीचा मोतीबिंदू जाणवत असेल किंवा मोतीबिंदू असेल तर अशावेळी बऱ्याचदा आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा मॅक्युलर होल सर्जरी बरोबरच करतो. याचा फायदा असा असतो की नंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन परत करावं लागत नाही. या ऑपरेशनविषयी तुम्हाला आणखी काही शंका असतील तर ते जरूर तुम्ही आमच्या काउन्सिलर्सना विचारू शकता.